चीनने एक दुहेरी सापळा लावून ठेवला अमेरिकेला. तो कसं बघेल, की इतकं आता डिपेंड करून ठेवलं जगाला आणि अमेरिकेला त्यांच्या वस्तूंवर, की त्यांच्या वस्तूंशिवाय अमेरिका जगू शकत नाही. ते कालचीच बातमी आहे, की जे 124% कर लावलेत, त्यातून सुद्धा आता अमेरिकेने सूट कशात दिली तर लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सेमीकंडक्टर. तर झालं म्हणजे मग तुम्ही एक-एक माघार घेताय म्हणजे, की तुम्ही आता म्हणताय, की ते अलाउड आहे. मग तेच तर चीनचं मेन हे आहे. त्यामुळे मग Appleची किंमत डबल होणार होती. जर 124% कर लावले तर. तर जगाला किंवा चीनला काय फटका बसला तो बसेल नंतर. पहिला फटका तो अमेरिकन लोकांनाच. त्यामुळे अमेरिकन लोकांनी सगळ्या शहरांमध्ये जमून हँड्स ऑफ नावाचं आंदोलन शेवटी केलं आणि शेवटी सतत महागाईची वेळ आली. पण चीनने डबल ट्रॅप कसा लावलाय ते आपण बघूयात, की एकीकडे त्यांच्या वस्तूंचं व्यसन लागलं जगाला. त्यांच्या इतक्या स्वस्त वस्तू आणि इतक्या प्रमाणात वस्तू कोणीच बनवत नाही. आणि दुसरा कोणी तसा प्रयत्न जरी केला तरी ते शक्य नाही. कारण जे इकॉनॉमीज ऑफ स्केल असतं, मोठ्या प्रमाणावर उत्पादन, त्याचा फायदा तो कोणत्यातरी एकाच अर्थव्यवस्थेला मिळतो. तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या अर्थव्यवस्थेला मिळू शकत. मग तेच तर ऑलरेडी चायनाकडे आणि चायनाकडे पुरवठा आणि एवढा आहे, की ते अजून देऊ शकतात.